ध्वजारोहणासाठी विद्यार्थ्यांना पाण्यात उभं राहावं लागलं. धाकटे शहापूर शाळेतील व्हिडिओ समोर. रायगडच्या धाकटे शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रशासनाच्या उदासीनतेचं चित्र पाहायला मिळालं. शाळेच्या आवारात गुडघाभर पाणी साचल्याने विद्यार्थी, शिक्षकांनी, नागरिकांना चक्क पाण्यात उभं राहून ध्वजारोहण करावं लागलं. विद्यार्थ्यांनी याच पाण्यात उभं राहून तिरंग्याला सलामी दिली. आणि विशेष म्हणजे शाळेच्या आवारात पाणी साचण्याची ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून, ग्रामस्थांकडून होते आहे. दरम्यान रायगड जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांनी आमदार महेंद्र दळवी यांनी स्थानिक अधिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लवकरच या समस्येवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे. 80वा स्वातंत्र्य दिवस आज आपण साजरा करत असताना प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये देशाबद्दलचं खऱ्या अर्थाने प्रेम आज जनतेच्या समोर पाहिलं तर जनते अख्ख्या देशभरामध्ये आजचा दिवस साजरा करत आहे. आणि अलिबाग तालुक्यातील जर धाकटे शहापूर ह्या गावी आज ध्वजारोहण झाला, तिथले प्राथमिक शाळा असेल आणि तिथले शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील किंवा तिथले ग्रामस्थ असतील, यांना आज पाण्यामध्ये उभं राहून त्यांना ध्वजारोहण करावं लागलं. आणि त्याच्यामध्ये तिथले स्थानिक ज्यांच्याकडे अनेक वर्ष सत्ता होती त्यांना ते देखील आजपर्यंत कोणतंही करता आलं नाही. पण नक्कीच ज्या काही व्हिडिओ झाल्या किंवा ज्या काही माझ्याकडं लोकांप्रती माहिती आली त्या प्रतीनुसार आम्ही आमदार महेंद्र शेठ दळवी असतील किंवा तिथले स्थानिक सभापती असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आम्ही एकत्रित येऊन नक्कीच त्याचं भराव, बाकीच्या साऱ्या गोष्टी पाहून त्याच्यावरती निर्णय घेऊ. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रायगड.